दिवसापासून तुम्हाला गेलेल्या 10-15 दिवसापासून तुम्हाला दिसून येतो की मीरा भाईंदरची राजनीतीमध्ये हडकंप मचलेलं आहे. कारण काय, एका गुरजोत सिंग जो इथे राहणारा वासी पण आहे, त्याला आमच्या आमदारबद्दल काय माहिती नाही. तो भडवा तिथे बसून त्यांचे कॅमेरे घेऊन काय काय बडबड केली. त्याच्या बडबडच्या मुळे आमचे इथे वादविवाद झाला. त्याच्यामुळे त्यांना आम्हाला आता माहिती पडला की त्या आज क्रिकेट टुर्नामेंट आहे, त्याच्यामध्ये त्याला गेस्ट म्हणून बोलवले. त्याच्या विरोधासाठी आज BJPचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता, जे आमचे कर्मठ कार्यकर्ता आणि जे पदाधिकारी ते आले त्याच्या विरोध दर्शवायला. कसं बघतात सर, आमचं सांगण्याचा एवढाच उद्देश आहे की अशा प्रकारचा नाटक यांनी करू नये. आज आदरणीय मंत्री महोदयांचा वाढदिवस आहे. वाढदिवस हा एक आमच्या सर्व शिवसैनिकांसाठीच नव्हे तर भाईंदर शहरातल्या प्रत्येक नागरिकासाठी आनंदाचा दिवस आहे. या मीरा भाईंदर शहराच्या संपूर्ण विकासासाठी असेल किंवा ST कर्मचारी, जे सामान्य कुटुंबातले 1,20,000 कर्मचारी या राज्यात आहे, त्यांच्यासाठी अहोरात्र मेहनत करणारा हा मंत्री आहे. आपण पाहतोय, ठीक आहे, तुमचे आमचे काही राजकीय मतभेद असू शकतील, त्याच्यासाठी वेगळा दिवस, वेगळा प्लॅटफॉर्म असू शकतो, परंतु इथे एवढा मोठा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम चालू आहे आणि इथे येऊन अशा प्रकारचा थिल्लरपणा करणं, गेटवरती आरडाओरड करणं हे शोभा देत नाही. ही चुकीची प्रथा या ठिकाणी पाडतायत. सरदारजी गुरुप्रीत सिंग काही बोलले असतील नरेंद्र मेहतांविषयी, तर त्याच्याविषयी त्यांनी जाऊन गुन्हा दाखल त्या ठिकाणी केलेला आहे. त्याचा पोलीस तपास करतायत. आता पोलिसांच्या तपास चालू असताना देखील तुम्ही त्या माणसाच्या धर्मावरून, पगडीवरून किंवा संपूर्ण शीख समाजाला इथे भाजपचे कार्यकर्ते शिवीगाळ करतायत. ही अयोग्य आहे ना. एका माणसाने काय बोलला असेल, राजकीय मतभेदातून बोलला असेल, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, ते बोला. आम्ही हेच सांगतो की इथे चुकीची प्रथा तुम्ही पाडू नका. एवढंच आमचं म्हणणं आहे. आज आनंदाचा दिवस आहे आमच्यासाठी आणि आमच्या आनंदात जर कोण मिठाचा खडा टाकणार तर त्याच्या आयुष्याचं मीठ करण्याची ताकद शिवसैनिक ठेवतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.